श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र पारायण कधी करावे, कसे करावे, त्याचे नियम कसे आहेत, हे खालीलप्रमाणे आपण बघूयात. श्री स्वामी समर्थ. श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहेत. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भारलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे. श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते, पण शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी खालील काही नियम पाळावेत. 1. श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवार व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी, कारण शुक्रवार हा नरसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदांचा दिवस आहे. 2. श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 1 गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य घालावा. 3. श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. वाचनापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून 1 माळ श्री गायत्री मंत्र व 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी. 4. श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते 4 या दरम्यान करावे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असल्याचे पारायण वाचन बंद ठेवावे. 5. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परवन्न घेऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही. 6. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या कालात चामड्याच्या ऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे. 7. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृतशोच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर मृतशोच आले किंवा जननशोच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्या कोणाकडून पूर्ण करून घ्यावे, अर्धवट सोडू नये. श्री गुरुचरण वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळी विषयक अस्वच्छ सांभाळावे. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे. 8. सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे. 9. श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वपार पद्धत. पहिला दिवस 1 ते 9 अध्याय, दुसरा दिवस 6 ते 21 अध्याय, तिसरा दिवस 22 ते 29 अध्याय, चौथा दिवस 30 ते 35 अध्याय, पाचवा दिवस 36 ते 38 अध्याय, 6वा दिवस 29 ते 43 अध्याय, 7वा दिवस 44 ते 53 अध्याय. 10. श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसांचे एक पारायण या पद्धतीने करावायचा असतो, परंतु 1 दिवसात 3 पारायण, 39 दिवसात 7 पारायण करावायची सुद्धा देखील पद्धत आहे. 7 दिवसांच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी. सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गुरुचरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य मांडावा. ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा, मगच आपण भोजन करावे. 11. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्य सेवेमध्ये खंड पडू देऊ नये. श्री गुरुचरित्र 3 दिवसीय वाचू नये. 1 दिवसीय फक्त दत्तधाम किंवा राष्ट्रसेवेसाठी करावे. वैयक्तिक पारायण 7 दिवसांचेच असावे. श्री स्वामी समर्थ.